लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात असलेलं वडवळ नागनाथ हे गाव वनौषधी बेट म्हणून प्रसिद्ध आहे। या बेटाला संजीवनी बेट म्हणूनही ओळखलं जातं। या बेटावर तांबडी माती असून त्यामध्ये खनिज गुणधर्म आहेत, तर इथल्या वनसंपदेत विविध औषधी गुणधर्म आढळतात। या बेटाची उंची समुद्र सपाटीपासून 1000 फूट असून नैसर्गिकदृष्ट्या बेटावरील हवामान प्रदूषण विरहित आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध राज्यातले वैद्य इथे येऊन विविध वनस्पतींची पानं, झाडपाला आणि रोपं उखडून घेऊन जात आहेत। त्यामुळे इथल्या वनौषधींचा ऱ्हास होत आहे। या औषधी बेटावर मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला असून इथली वनसंपदा संपुष्टात येऊ लागली आहे, तर हा डोंगर औषधी डोंगर म्हणून जपावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे। इथली वनस्पती लुप्त होण्यापूर्वी अभ्यास करण्यासाठी त्यांचं जतन होणं आवश्यक आहे, अशी स्थानिक नागरिकांची भावना आहे। इथली वनसंपदा जपण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा, बेटावर वाहन आणायला मनाई करावी, पर्यटकांसाठी तशी नियमावली तयार करावी, इथं वाढणाऱ्या वनस्पतींच्या बिया आणि कंद जमा करून रोपवाटिका तयार करावी, अशी मागणी वनस्पती संशोधक शिवशंकर चापोली यांनी केली आहे। या बेटावरती अनेक ज्या वनौषधी आहेत, जे ज्यांना माहीत आहेत त्यांनी त्या खोदून नेलेल्या आहेत व उत्तरायण क्षेत्रामध्ये जे लोक पालाखाण्यासाठी येतात, त्याशिवाय ज्यांना औषधीची ओळख आहे त्याची फाटी तोडून नेतात, उरबाडून नेतात व अनेक वनौषधी ते नष्ट झालेल्या आहेत। ज्या वनौषधी नष्ट झालेल्या आहेत किंवा वनौषधी नष्ट होत आहेत त्यांचं एक इथं रोपण करणं, त्या जतन करणं हे खूप गरजेचं आहे। संजीवनी बेटावर वृक्ष संवर्धनाची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे। या ठिकाणच्या वनस्पती उत्खनन करून घेऊन गेल्या जातात अनेक जणांकडून। या वनस्पतीचे संवर्धन तसेच करण्यासाठी पाणी, जनावरांचा प्रश्न असेल, जनावरं वर येतात संजीवनी बेटावर, यांना रोखणं किंवा पायबंद करणं ही गरज ठरलेली आहे। आयुर्वेदाचा मोठा खजिना या ठिकाणी आपल्याला म्हणजे लाभलेला आहे। याचा संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून संरक्षण करण्याची अत्यंत गरज आहे। या परिसरात बेटाच्या पायथ्याशी बांधण्यात आलेलं वैद्य निवास कित्येक वर्ष दुर्लक्षित आहे। या इमारतीचं रूपांतर वैद्य प्रयोगशाळेत करावं अशी मागणी वडवळचे उपसरपंच बालाजी गंदगे यांनी केली आहे।